मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण सायंटिफिक नोटेशन त्यालाच आपण एक्सपोनेन्शियल नोटेशन असं आपण म्हणतो. ओके, आता हे सायंटिफिक नोटेशन किंवा एक्सपोनेन्शियल नोटेशन जे आहे ते आपण n * 10 रेज टू स्मॉल n की ह्या सिम्बॉलला आपण रिप्रेझेंट करतो. n ची व्हॅल्यू 1 to 10 पर्यंत व्हॅरी होत असते. हा 10 पॉवर जे आहे 10 पॉवर स्मॉल n हा काय असतो बघा, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतो. आता मग ह्याच्यामध्ये आपण सायंटिफिक नोटेशन यूज करून ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कसं करायचं ते आपण काल एक्झाम्पल याचं घेतलं होतं. त्यानंतर आता मल्टिप्लिकेशन कसं करायचं सायंटिफिक नोटेशन यूज करून. मल्टिप्लिकेशन, ते मल्टिप्लिकेशन कसं असतं लक्षात घ्या. मल्टिप्लिकेशन कसं करायचं बघा. मल्टिप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला आता मल्टिप्लिकेशन करण्यासाठी आपण जे एक्सपोनेन्शियल नंबरचे वापरणार आहे ते आपण कसं असणार आहे हे प्रॉब्लेम घेऊन आपण ते रिप्रेझेंट करूया. समजा आपण इथे घेतला मल्टिप्लिकेशन साठी 5.6 into 10 raised to 5. Okay, 5.6 into 10 raised to 5 into 6.9 into 10 raised to 8. ओके, हा पण घेतला असेल तर ह्या दोघांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं, दोन क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं. तर इथं मल्टिप्लिकेशन करत असताना इथं आता एक्सपोनेंटची व्हॅल्यू सेम करायची नाही. एक्सपोनेंटची व्हॅल्यू सेम कुठं करायची, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करत असताना एक्सपोनेंटची व्हॅल्यू सेम करायची. 10 पॉवर सेम कधी करणार, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करत असताना. मल्टिप्लिकेशन करत असताना 10 पॉवर आपण इक्वल करायची नाही. तर काय करायचं लक्षात घ्या, ह्याच्या दोन क्वांटिटी इथं 5.6 आहे, 10 पॉवरच्या पुढची जी नंबर आहे तो 5.6 आहे आणि त्या 10 पॉवरच्या अगोदर 6.9 आहे. ह्या दोघांचंच मल्टिप्लिकेशन करायचं. आणि ही 10 पॉवर जे आहे दोघांच्या मध्ये 10 पॉवरचा जो इंडायसेस आहे त्या इंडायसेसची सम करायची मल्टिप्लिकेशन मध्ये. तर का 10 पॉवर मध्ये असणारे इंडायसेसची सम करायची. आपल्याला हे कसं होणार बघा, 5.6 into 6.9 into 10 पॉवर, हे 10 पॉवर 5 प्लस इकडे काय असणार आहे 10 पॉवर 8 असणार आहे. ह्या दोघांची काय करायची सम आपण इथे करायचं. सम केल्यावरती आपल्याला 5 प्लस 8 किती येणार सांगा. ओके, 5 प्लस 8 ही 10 पॉवर आपली किती आली, 10 पॉवर 13 झाली ना. चल का ही 10 raised to 13 होईल. फक्त ह्या दोघांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं, लक्षात आहे का. ओके, मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन व्हॅल्यू आपली 38.64 येणार. ओके, 38.64 into 10 raised to 13. आता मग आपला इथला डेसिमल पॉइंट लेफ्ट साइडला एक डिजिट नाही असेल, लेफ्ट साइडला एक डिजिट शिफ्ट करायचं तर 10 पॉवर काय होत असते आपली. ओके, काय होत असतं पॉझिटिव्ह होत असतं ना. तर 10 पॉवर डेसिमल पॉइंट लेफ्ट साइडला येत असेल तर 10 पॉवर पॉझिटिव्ह, डेसिमल पॉइंट राइट साइडला येत असेल तर 10 पॉवर निगेटिव्ह होता. लक्षात घ्या, काल आपण सांगितले. आता हा जर डेसिमल पॉइंट एक डिजिट इकडे आणला तेवढाच एक डिजिट न 10 पॉवर इन्क्रीज होणार. त्यामुळे हे काय होणार 3.864 into 10 raised to काय होणार 10 raised to 13 च्या ठिकाणी काय होणार 14 म्हणून ना. ओके, पॉझिटिव्ह व्हॅल्यू होणार 10 पॉवरची. तेवढ्या डिजिट न पुढे आणणार तेवढी 10 पॉवर इकडे वाढणार. एक ना आपण पुढे घेतला एक न 10 पॉवर वाढणार. ओके, हे 3.864 into 10 raised to 14 होणार. चल का ते आपलं हे मल्टिप्लिकेशन असणार आहे. आता त्यानंतर दुसरा एक प्रॉब्लेम आपण याच्यामध्ये घेऊ मल्टिप्लिकेशन साठी. बघा नेक्स्ट इथं 9.8 into 10 raised to -2. ओके, हा पण घेतला. आणि दुसरा आहे तो 2.5 into 10 raised to -6. ओके, नेक्स्ट क्वांटिटी काय आपली 2.5 into 10 raised to -4.
ह्या दोन्ही प्रॉब्लेम मध्ये डिफरन्स काय बघा. पहिला जो प्रॉब्लेम म्हटलं याच्यात 10 पॉवर आपली पॉझिटिव्ह होते चल का दोघांचं, तर 10 पॉवर निगेटिव्ह आहे चल का. 10⁻² आणि 10⁻⁴ आहे. आता मग इथे कसं येणार आहे बघा. ह्याच्यामध्ये आपल्याला इंडायसेस कसा मिळणार आहे बघा यामध्ये. आता ह्या दोघांच्या मल्टिप्लिकेशन करत असताना कुठल्याही इंडायसेसचे व्हॅल्यू इक्वल करायचे नाही. इंडायसेस इक्वल कधी करायचे, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करत असताना इंडायसेस इक्वल करून घ्यायचे. डेसिमल पॉइंट राईट आणि लेफ्ट साइडला शिफ्ट करू चल का. मल्टिप्लिकेशनला इंडायसेस जे आहे 10 पॉवर आहे ते सेम करायचे नाही. आता काय करायचं बघा इथं की 9.8 आणि इकडला 2.5 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. इकडे काय नाही बघा मग हे 9.8 इंटू इथे 2.5 येईल चल का. आणि ह्या साइडला 10⁻² येतं. त्या इंडायसेसचे सम होणार चल का. हे सर्कस इंडायसेसचे सम 10⁻² आणि इकडे काय येणार 10⁻⁴ येणार चल का. आता हे कसं होणार 9.8 इंटू काय ना 2.5 इंटू 10 पॉवर हे -2 आणि हे -4 हे काय ना -2 +4 प्लस आणि मायनस हे मायनस होईल चल का. 9.8 इंटू 2.5 ओके इंटू 10⁻². हे -2 आणि -4 किती आलं आपलं हे -6 आलं चल का. आता हे 9.8 आणि 2.5 यांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ते आपले किती येतं बघा याच्यामध्ये किती येतं 24.50 इंटू 10 पॉवर किती येणार किती येणार 10⁻⁻⁶ चल का. आता आपल्याला एक पॉइंट पुढे घ्यायचं तर काय करावं लागेल बघा. हा डेसिमल पॉइंट जर आपण लेफ्टला शिफ्ट केला 1 न तर 10 पॉवर सुद्धा 1 न वाढणार आहे. म्हणजे कसं होणार 2.450 इंटू 10⁻⁻⁶ आणि 10⁻इकडे +1 होईल ना. या +1 ला 1 हे आपलं काय होणार आहे काय होईल कॅन्सल होईल का कसं होणार सांगा काय होणार तर 10⁻⁻5 होईल ना चल का. ते इथं आपलं कसं होणार सांगा इथं 10⁻2.450 इंटू 10⁻ काय होणार -5 बरोबर नाही. ओके 10⁻ आपला इथं -5 होणार आहे. इथं आपलं हे ओके जे बुक मध्ये आहे ते करेक्शन आहे लक्षात ठेवायचं. ते चुकलेलं आहे तिथं चल का 10 पॉवर चल का. 10⁻ आपले किती येणार 2.45 इंटू 10⁻⁻5 येणार बरोबर आहे ना. की हे असं आपलं येणार आहे. कारण का इथं -2 इंटू -4 -6 होते ना ते -8 त्यांनी केलं चल का. आता लक्षात घ्या इथे कसं असणार आहे बघा. हे सायंटिफिक नोटेशन लक्षात आहे सगळ्यांचं की ह्यात काय होतं आहे का ओके. तर त्यानंतर नेक्स्ट पॉइंट याच्यामध्ये जो आहे तो आपला काय असणार आहे इथं प्रिसिजन अँड ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट. प्रिसिजन अँड ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट. ओके प्रिसिजन अँड ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट लक्षात द्या. आता प्रिसिजन अँड ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट कसा बनायचा हे लक्षात घ्या. सुरुवातीला कुठलाही आपण एक्सपेरिमेंट करत असेल त्या एक्सपेरिमेंटचा एम जो असतो टू गेट ऍक्च्युअल व्हॅल्यू चल का. कुठल्या एक्सपेरिमेंटचा एम असतो तो करेक्ट व्हॅल्यू किंवा ऍक्च्युअल व्हॅल्यू फाइंड आउट करणे चल का. एम ऑफ एनी एक्सपेरिमेंट एम ऑफ any experiment okay aim of any experiment to get actual value okay कुठल्याही एक्सपेरिमेंटचा जो एम असतो तो ऍक्च्युअल व्हॅल्यू फाइंड आउट करणे ती हाच लक्षात घ्या. टू गेट ऍक्च्युअल व्हॅल्यू इज कॉल्ड ट्रू व्हॅल्यू और करेक्ट व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी is called true value or correct value.
कॉल्ड ट्रू व्हॅल्यू ऑर करेक्ट व्हॅल्यू. ओके, लक्षात ठेवा सर, ट्रू व्हॅल्यू ऑर करेक्ट व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी. ओके, त्या क्वांटिटीची ट्रू व्हॅल्यू किंवा करेक्ट व्हॅल्यू असणार आहे. लक्षात द्या आपण काय म्हणतो. कुठल्याही एक्सपेरिमेंटचा एम असतो तो ऍक्च्युअल व्हॅल्यू फाइंड आउट करणे. कुठलीही क्वांटिटी आपण मेजर करत असेल तर का म्हणजे तुम्हाला मी सांगितलं लेंथ तुम्हाला मेजर करायचं आहे. समजा हे 20 सेंटीमीटर लेंथ असेल तर ना ही तुमची करेक्ट किंवा कुठली व्हॅल्यू आपली ट्रू व्हॅल्यू आहे. आता हे तुम्हाला मेजर करायला लावले तर तुम्हाला काही जणांचे काय येणार त्याच्यामध्ये 19.9 सेंटीमीटर येणार आहे. चल का काही जणांचे काय येणार आहे बघा 20.1 सेंटीमीटर येणार आहे. हा थोडा डिफरन्स पडणार आहे ना, बरोबर नाही, 0.1 चा डिफरन्स पडणार आहे, बरोबर नाही. तर 19.9 इथला 0.1 चा डिफरन्स येणार, 20.1 इथला तर सुद्धा 0.1 चा डिफरन्स येणार. ओके, मग ह्याच्यामध्ये 0.1 चा डिफरन्स पडणार असणार या दोघांच्या मध्ये. आता कुठल्याही एक्सपेरिमेंटचा एम जो असतो ही व्हॅल्यू दिलेली 20 सेंटीमीटर आहे. ओके, तेवढीच आली पाहिजे, हाच एम असतो लक्षात घ्या. ओके, एम ऑफ एनी एक्सपेरिमेंट टू गेट ऍक्च्युअल व्हॅल्यू. ऍक्च्युअल व्हॅल्यू किती आहे तर 20 सेंटीमीटर. ही ऍक्च्युअल व्हॅल्यू फाइंड आउट करण्याचाच आपला एम असतो लक्षात घ्या, उद्देश असतो. परंतु काही वेळी ती 19.9 पण येत असते, 20.1 पण येत असते. चल का ओके, ऍक्च्युअल व्हॅल्यू एवढी 20 सेंटीमीटरच आली पाहिजे. त्याला काय म्हणायचं ट्रू व्हॅल्यू ऑर करेक्ट व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी एवढी आली पाहिजे मेजरमेंट करून. चल का ही करेक्ट व्हॅल्यू किंवा ट्रू व्हॅल्यू आली पाहिजे. आता मग दुसऱ्या याच्यामध्ये लक्षात घ्या, नेक्स्ट आपण जी व्हॅल्यू मेजर करणार आहे ऍक्च्युअल व्हॅल्यू किंवा ट्रू व्हॅल्यू आपण किती कन्सिडर केलं इथं 20 सेंटीमीटर आपली ही ट्रू व्हॅल्यू आहे. तर त्यालाच आपण करेक्ट व्हॅल्यू असं म्हणतो. आणि आपण मेजर केलेली व्हॅल्यू किती आहे 19.9. हे आपण मेजर करत असताना आपल्याला एवढी आली ट्रू व्हॅल्यू, एवढी आपली ट्रू व्हॅल्यू और करेक्ट व्हॅल्यू ही 19.9 सेंटीमीटर किंवा 20.1 सेंटीमीटर ही आपली मेजर्ड व्हॅल्यू. लक्षात का. आता मग जवळपास मेजर्ड व्हॅल्यू ही ट्रू व्हॅल्यू एवढी आली पाहिजे जवळपास. लक्षात घ्या, आता आपली ही जवळपास आलीच ना 21.1 आहे आणि 19.9 आहे. ट्रू व्हॅल्यूच्या जवळपास मेजर्ड व्हॅल्यू आली पाहिजे. हो का, की ट्रू व्हॅल्यूच्या जवळपास मेजर्ड व्हॅल्यू आली पाहिजे. त्यालाच काय म्हणतात ऍक्युरसी ऑफ मेजरमेंट असं म्हणतात. चल का ऍक्युरसी ऑफ मेजरमेंट. हो का, ते तेवढा करेक्ट आपण मेजरमेंट केलं असं म्हणत असतो. जर तुमचा जास्त डिफरन्स पडत असेल, समजा इथं जर 19.6 येत असेल आणि इथं 20.4 येत असेल तर इथं एरर जास्त येणार असतात. जेवढी ऍक्युरसी जास्त असणार तेवढी एरर कमी असणार ना. जेवढी करेक्ट आपण मेजर करणार आहे तेवढी एरर इथं आपण किती आले 0.1 चे आले. जेवढी ऍक्युरसी आपली कमी होत जाणार तेवढी एरर वाढत जाणार लक्षात घ्या. मोर ऍक्युरेट रीडिंग जेवढा असणार तेवढी एरर आपली कमी असणार आहे. तर आता आपण इथं काय सांगू शकतो लक्षात घ्या, नियरनेस ऑफ मेजर्ड व्हॅल्यू. आता ऍक्युरसी डेफिनेशन आपण सांगतो लक्षात घ्या. ट्रू व्हॅल्यू और करेक्ट व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी तुम्हाला समजलं. ओके, एम ऑफ एनी एक्सपेरिमेंट टू गेट ऍक्च्युअल व्हॅल्यू इज कॉल्ड ट्रू व्हॅल्यू ऑफ करेक्ट व्हॅल्यू. समजा हे सगळं लक्षात ठेवायचं, याच्यावरती सगळे प्रॉब्लेम डिपेंड्स आहेत. नियरनेस ऑफ मेजर्ड व्हॅल्यू, नियरनेस ऑफ मेजर्ड व्हॅल्यू टू द ट्रू व्हॅल्यू. ओके, nearness of measured value to the true value is called accuracy of measurement. Is called accuracy of measurement. Is called accuracy of measurement. तर का त्याला मेजरमेंटची accuracy असं म्हटलं जातं. तर का जे आपण इथे कन्सिडर केलं आपण 20 सेंटीमीटर आपली ट्रू व्हॅल्यू, मेजर केलेली व्हॅल्यू आपली किती येते 19.9 आणि 20.1 सेंटीमीटर येते. चल का मेजर केलेली ट्रू व्हॅल्यू ही जवळपास सारखे पाहिजे. नियरनेस मध्ये जवळपास सेम पाहिजे सारखा नियरनेस. चल का हे जवळपास सारख्या व्हॅल्यू पाहिजेत आपल्या ह्या नियरनेस ऑफ मेजर्ड व्हॅल्यू टू द ट्रू व्हॅल्यू. त्याला आपण काय म्हणणार आहे
ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट, चालेल का? एवढं ॲक्युरसी मेजरमेंट असणार आहे. आता मग जेवढी ॲक्युरसी जास्त असणार आहे, लार्जर द ॲक्युरसी, बघा लार्जर द ॲक्युरसी, जेवढी ॲक्युरसी जास्त असतात तेवढी एरर कशी असणार आहे, जास्त असली की कमी असेल. जेवढं मोर ॲक्युरेट रीडिंग आपण घेणार आहे तेवढं एरर काय असणार आहे, कमी असणार ना, चालेल का? लार्जर द ॲक्युरसी लेस इज द एरर. ओके, तेवढी एरर आपली कमी असणार असते. जेवढी ॲक्युरसी जास्त तेवढी एरर कमी असणार आहे. आता मग दुसरं लक्षात घ्या, ॲक्युरसी आपली कशावर डिपेंड असणार आहे, सेन्सिटिव्हिटी. ॲक्युरसी डिपेंड्स ऑन, ओके, ॲक्युरसी डिपेंड्स ऑन ॲक्युरसी डिपेंड्स ऑन. बाकी ॲक्युरसी आपली कशावर डिपेंड आहे बघा, सेन्सिटिव्हिटी. Accuracy depends on sensitivity and depends on sensitivity or least count. Sensitivity or least count. Okay. Accuracy आपली कशावर डिपेंड आहे, sensitivity or least count of measured equipment. Of measured equipment or measuring equipment. कैसा होगा? Accuracy depends on sensitivity or least count of measuring equipment. Measuring equipment किंवा दुसरा आपण काय म्हणतो असतो, जी मेजर करणारी मशीन आहे आपली, चालेल का? मेजर करणारी मशीन असेल त्याच्यावरती आपली ही सेन्सिटिव्हिटी डिपेंड असणार, की ॲक्युरसी जी असणार ती त्याच्यावर डिपेंड असणार. सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय असणार, आपण मेजर करत असताना स्केल व्यवस्थित धरलं पाहिजे लक्षात घ्या, त्या मशीनची सेन्सिटिव्हिटी असणार लक्षात घ्या त्याच्यावरती. आणि दुसऱ्या याच्यामध्ये लिस्ट काउंट ऑफ मेजरिंग इक्विपमेंट. लिस्ट काउंट मध्ये काय असणार बघा, लिस्ट काउंट त्या मेजर करणाऱ्या मशीनचा जो लिस्ट काउंट असणार आहे ती स्मॉलेस्ट क्वांटिटी घेऊन तो मेजर केला जातो. स्मॉल क्वांटिटी घेऊन तो लिस्ट काउंट मेजर केला जातो, चल का? म्हणजे कुठलीही आपल्याला एखादा वेट चेक करायचं असेल एखाद्या क्वांटिटीज, तर ती स्मॉल क्वांटिटी घेऊन पहिल्यांदा चेक केलं जात असतं. स्मॉल क्वांटिटी मध्ये जर घेतलं तर त्याच्यामध्ये एरर एकदम कमी येत आहे. लार्ज क्वांटिटी मध्ये आपण जर घेतलं तर एरर जास्त येत आहे, चल का? लिस्ट काउंट मध्ये काय असणार आहे, स्मॉल क्वांटिटी, स्मॉल क्वांटिटी कॅन बी मेजर्ड. स्मॉल क्वांटिटी आपण इथे मेजर करत असतो लक्षात, स्मॉलेस्ट क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर्ड. स्मॉल क्वांटिटी मेजर केले जाते, लार्ज क्वांटिटी मेजर केली जात असते. कारण का जेवढी क्वांटिटी आपण स्मॉल घेऊन मेजर करणार आहे तेवढा लिस्ट काउंटची व्हॅल्यू आपली कमी असणार लक्षात घ्या, म्हणजे एरर कमी असणार आहे. जेवढा लिस्ट काउंटची व्हॅल्यू जास्त असणार आहे तेवढा आपला ॲक्युरसी पण आपली कशी असणार आहे, कमी असणार आहे. तर हे तुम्हाला सांगतो लिस्ट काउंट आणि सेन्सिटिव्हिटी कशी असते ते लक्षात घ्या. तुम्हाला एखादं रिडिंग घेत असेल, ते रिडिंग घ्यायचं. आता लॅबोरेटरी मध्ये तुम्हाला ब्युरेट आणि पिपेट हे माहित आहे, ते कसं असतं बघा. आता ब्युरेट आपलं हे सोल्युशन त्याच्यामध्ये फिलअप केलं ते आपलं असं ब्युरेट असते, ओके. ते असे आपली ब्युरेट असते लक्षात. ते ह्याला एकदा अशी टॅप असते असे, तर तुम्ही बघितलं असेल, ओके. इथं आपण सोल्युशन करत असतो, याच्यामध्ये स्केल असतं. तर हे स्केल कसं असतं बघा, त्यामध्ये इथं आपलं 0चं स्केल असतं, ओके. इथं 0 असतं, चल का. परत मग 0 ते 1 मध्ये चल का ते किती असतं बघा, 1 2 3 4 त्यानंतर 5 इथे येत असतं, इथं 1 असतं,
चल का परत बघा इथं 1.1 एक नंतर 2 लगेच येत नाही ना आपलं चल का इथं कसं होणार बघा 0 नंतर हे 0.1 0.2 0.3 0.4 नंतर हे 0.5 चला 0.6 0.7 0.8 0.9 त्यानंतर हे आपलं काय असणार आहे 1 असणार आहे 0.9 नंतर 1 येणार तर त्याच्यानंतर पुढे आपलं हे असं चालवणार 1.1 1.2 1.3 1.4 चल का ओके त्यानंतर डायरेक्ट मग 1.5 1.6 1.7 असं तर 2 येणार लक्षात आता समजा एखाद्या पिरियड आपण असं घेतलेला आहे त्या पिरियड मध्ये बघा आपण मेजर करत असताना समजा तुमची जी ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे किंवा ट्रू व्हॅल्यू जी आहे ती पिरियडची समजा तुम्ही इथे कन्सिडर करा बघा इथपर्यंत आपले असे हे 3 4 5 6 समजा 7 8 9 इथं 10 समजा इथं 10 असेल लक्षात ते कन्सिडर करा असं 10 असेल इथं ओके आणि त्याच्या पुढे 10 च्या पुढे इथं काय असणार आहे 10.1 असणार आहे आणि इथं काय असणार आहे 10.2 असणार आहे आणि इथं काय असणार आहे 10.3 असणार आहे बरोबर नाही इथं आपलं स्केल जे आहे समजा हे 10 आहे इथं 10.1 आहे 10.2 झालं ओके आणि इथं समजा आपलं काय असणार आहे 10.3 असेल तुम्ही आता रीडिंगचे घेणार आहे रीडिंग करत असताना आपली समजा एखादा एक्सपेरिमेंट तुम्ही करायला त्याची ट्रू व्हॅल्यू किंवा करेक्टेड व्हॅल्यू जी आहे ती तुमची किती असणार 10.2 असेल समजा ट्रू व्हॅल्यू तुमची किती असेल 10.2 असेल आता 10.2 सोल्युशन त्या पिरियड मध्ये आपण फिलअप करत असताना ते आपलं कसं येईल बघा यामध्ये बघा इथं असेल ओके तर काही जण असे मेजर करत बसले आपले समजा मेजर करत असताना कसं येईल बघा तर 10.2 एवढं आलं पाहिजे समजा पण 10.2 कसं मेजर करणार काय काय जण समजा काही जण डायरेक्ट असा मिनिस्कस इथं मॅच होणार समजा इथं असा की डायरेक्ट असा इथं मॅच होणार तर काशात दिलं 10.2 ला इथं मॅच होईल बरोबर आहे का असा इथं मॅच होणार ना 10.2 चा रीडिंग लाईन बरोबर आहे ना असा इथं मॅच होईल ओके आणि काही जणांचं स्केल कसं येणार बघा आता समजा मी इथं 10 आहे कन्सिडर करतो इथं 10.1 आहे असं कन्सिडर करतो इथं 10.2 आहे असं कन्सिडर करतो आणि इथं 10.3 आहे असं कन्सिडर करतो आता काही जणांचं इथं आलं बरोबर तर काही इथं आपलं 10.2 आहे ना इथं परत असं रीडिंग येत असलं आपलं काही जणांचं काही जणांना व्हॅल्यू मेजर करायला तर असं इथं रीडिंग मिळत असेल काही जणांचं मेजर करत असताना असं आलं इथं पर्यंत आलं असं म्हणजे बरोबर 10.1 आणि 10.2 च्या मध्येच असं झालं तर लक्षात का आणि काही जणांचं काही बघा दुसरं आपण जर मेजर केलं तर काही लोकांचं असं पण रीडिंग घेऊ शकतो बघा इथं समजा 10 असेल 10.1 10.2 10.3 काही जणांचं इथं असं आलं असेल का बरोबर आहे ना तीन आपण केस दाखवले काही जणांचं 10.1 आणि 10.2 ट्रू व्हॅल्यू आलं इथं आपलं आलं ना 10.1 आणि 10.2 इथं आपण लिक्विड घेऊन बघा ना तुम्ही वॉटर घेतलंय 10.2 मेजर करताना काय असं करणार काय जण बरोबर इथं असं करणार काय थोडंफार असं खाली येणार तर का मग लक्षात घ्या इथं ऍक्युरसी आपली येणार आहे का ऍक्युरसी आपण इथं सगळ्या व्हॅल्यू आपण 10.2 म्हणणार आहे परंतु ह्यातली कुठली 10.2 कन्सिडर करणार आपण सांगू शकत नाही ना ही 10.2 घेणार ही 10.2 घेणार ही 10.2 घेणार आपण सांगू शकत नाही लक्षात घ्या इथं आपली काय येत असते एरर येत असते ऍक्युरसी मध्ये एरर येत असते लक्षात घ्या ही एरर कशामुळे येत असते लार्जर द ऍक्युरसी लेस इज द एरर तेवढी एरर कमी असते लक्षात घ्या मग ऍक्युरसी कशावर डिपेंड आपली सेन्सिटिव्हिटी ऑफ लिस्ट काउंट ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट हे मेजर करण्याचं आपलं इन्स्ट्रुमेंट आहे इक्विपमेंट आहे ते इन्स्ट्रुमेंट आहे त्याचा सेन्सिटिव्हिटी कसं आहे आपण कसं हँडल करतो त्याच्यावर डिपेंड आहे लक्षात घ्या की सेन्सिटिव्हिटी किंवा लिस्ट काउंट
लिस्ट काउंट म्हणजे काय असतं, स्मॉल क्वांटिटी कॅन बी मेजर्ड, एकदम स्मॉल क्वांटिटी आपण मेजर करतोय ना, पॉइंट मध्ये क्वांटिटी मेजर करतो शकतो. 10.1 10.2 स्मॉल क्वांटिटी आपण मेजर करत असतो ना. ही स्मॉल क्वांटिटी मेजर करत असताना काय होत असतं, स्मॉल क्वांटिटी मेजर करत असताना एक तर थोडाफार डिफरन्स राहू शकतो ना. ऍक्च्युअल व्हॅल्यू आपली किती आहे, 10.2 आहे. मग त्याची करेक्ट सगळ्यांची 10.2 ला रीडिंग मॅच होईल असं नाही, कमी होणार, काही जणांची देणार, काही जणांची देणार. आता ही 10.2 ची व्हॅल्यू आहे, ही 10.2 व्हॅल्यू ती आपली कसे आहे, 10.2 व्हॅल्यू ही 10.3 आणि 10.1 च्या मध्ये असतात, बरोबर नाही. 10.1 आणि 10.3 च्या मध्ये 10.2 व्हॅल्यू चल का. मग त्या ब्युरेटचा आपला ही जी ब्युरेट आपण घेतल्या, त्या ब्युरेटचा जो लिस्ट काउंट आहे चल का, त्या ब्युरेटचा लिस्ट काउंट, तो लिस्ट काउंट आपण एलसी असं म्हणूया. तो किती असतो आपला, प्लस मायनस चल का 0.1 चल का, प्लस मायनस 0.1. 10.2 पेक्षा 10.1 कमी आहे ना, 1 ने कमी आहे, त्यामुळे ते मायनस 0.1. आणि 10.3 10.2 पेक्षा 1 ने जास्त आहे, त्यामुळे प्लस मायनस 0.1 ची एरर येणार आपली. एक तर 10.2 ला 0.1 कमी असेल किंवा 10.2 ला 0.1 जास्त असेल चल का. त्यामुळे लिस्ट काउंट मध्ये एरर लक्षात घ्या, ती एरर किती येणार, प्लस मायनस 0.1 येणार चल का. लिस्ट काउंट स्मॉल क्वांटिटी आपण मेजर करत असताना येत असतो. ओके, लक्षात आलं का. ओके, त्याला ऍक्युरसी म्हणलं तर ऍक्युरसी सेन्सिटिव्हिटी किंवा लिस्ट काउंट ऑफ मेजर्ड इक्विपमेंट वर डिपेंड असतं, असं ते का. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता कशाला आपण ट्री व्हॅल्यू म्हटलेलं आहे, आवर करेक्टेड व्हॅल्यू. दोन डेफिनेशन आपण इथं सांगितले. एम ऑफ एनी एक्सपेरिमेंट टू गेट actual value is called a true value or corrected value of quantity. Okay, and accuracy कशा म्हणले आपण, accuracy nearness of measured value to the true value चल का is called accuracy of measurement. म्हणजे आपली ट्री व्हॅल्यू इथं 10.12 असत का, त्याच्या जवळपास यायला पाहिजे ना. आपण मेजर केलेली व्हॅल्यू आपली किती आहे, 10.1 आणि 10.3 आहे, ती जवळपास याची आहे ना, बरोबर नाही. जवळपास ट्री व्हॅल्यूच्या मेजर्ड व्हॅल्यू आपली 10.1 आणि 10.3 आहे, ही जवळपास करेक्ट व्हॅल्यू किंवा ट्री व्हॅल्यूच्या जवळपास आली पाहिजे तर त्याला आपण काय म्हणणार, ऍक्युरसी. म्हणजे जेवढी ऍक्युरसी जास्त असणार आहे तेवढी एरर काय असणार आहे, कमी असणार आहे. जर तुमचं रीडिंग जर इथं 10 येत असेल आणि दुसरं 10.5 येत असेल तर काय होणार आहे, एरर जास्त वाढणार आहे, ऍक्युरसी कमी असणार आहे. चल का, जेवढ्या ऍक्युरसी जास्त असणार आहे, म्हणजे मेजर केलेली व्हॅल्यू ट्री व्हॅल्यूच्या जवळपास असणार आहे तेवढी एरर आपली कमी असणार आहे. लक्षात का. तर दुसऱ्या याच्यामध्ये बघा, ही जी एरर येणार आहे, इथं एरर आपण कशामुळे येत असते म्हणून सांगितलंय, सेन्सिटिव्ह किंवा लिस्ट काउंट ऑफ मेजरिंग इक्विपमेंट मेजर करत असताना ते थोड्याफार लिस्ट काउंट मुळे आपण इथे करेक्ट सांगू शकत नाही, काही कसं रीडिंग होऊ शकतो ना, प्लस मायनस थोडंफार. तर लिस्ट काउंट आपला पॉइंट प्लस मायनस 1 येऊ शकतो. आता मग ही पॉइंट प्लस मायनस 0.1 हा जो एरर येणार आहे किंवा कुठल्याही इन्स्ट्रुमेंट मध्ये ट्री व्हॅल्यू आणि ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मध्ये थोडासा डिफरन्स पडत असतो, त्याला आपण एरर असं म्हणत असतो. आणि हा जो एरर आहे तो एरर आपण दोन टाइपच्या एररना एक्सप्रेस करत असतो. त्या एरर आहेत आपल्या ॲब्सोल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एरर्स. समजा ह्या दोन टाइपचे एरर असतात. तर ते ॲब्सोल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एरर हे काय असते बघा, हे सगळे फॉर्म्युले आणि सगळे कन्सेप्ट लक्षात ठेवायचे, त्याशिवाय प्रॉब्लेम येणार नाही, लक्षात ठेवायचं. ओके, बघा इथं error can be expressed in absolute error and relative error. error चे आपले दोन टाइप्स आहेत एरर मध्ये. तर काय एरर आपण दोन टाइप मध्ये एक्सप्रेस करत असतो. पहिली एरर आहे आपली याच्यामध्ये ॲब्सोल्यूट एरर. तर का ॲब्सोल्यूट एरर आणि सेकंड जे आहे ते आपली याच्यामध्ये रिलेटिव्ह एरर. एररचे दोन टाइप्स आहेत, ॲब्सोल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एरर. तर ॲब्सोल्यूट एरर हे आपण कसं करत असतो बघा. ॲब्सोल्यूट एरर काढण्याचा फॉर्म्युला आहे, ॲब्सोल्यूट एरर इज इक्वल टू ऑब्झर्व्ड व्हॅल्यू
मायनस ट्रू व्हॅल्यू, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. ह्या फॉर्म्युला आपण ऍब्सोल्यूट एरर फाइंड आउट करत असतो. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. बघा इथं समजा तुमची ट्रू व्हॅल्यू जर 10.2 असेल, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आपली 10.1 असेल, तर ऍब्सोल्यूट एरर किती आले रे? मायनस काय आली? समजा मायनस 0.1. समजा तुमची ट्रू व्हॅल्यू 10.2 असेल आणि ऍब्सोल्यूट व्हॅल्यू तुमची किती असेल? 10.3 असेल, तर आपली ऍब्सोल्यूट एरर किती आली? 0.1 ना. समजा 0.1 इथं प्लस म्हणूया आपण सिम्बॉलचं. समजा प्लस 0.1 म्हणजे आपली ऍब्सोल्यूट एरर कशी असते? प्लस मायनस मध्ये असू शकते लक्षात घ्या. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ही ट्रू व्हॅल्यू पेक्षा कमी पण असू शकते, जास्त पण असू शकते लक्षात घ्या. त्यामुळे एरर येत असताना ते आपण कसं करणार? प्लस मायनस 0.1 कसं होतं. अशा पद्धतीने आपण हे एक्सप्रेस करत असतो. हे लक्षात ठेवायचं. ऍब्सोल्यूट एरर काढायचा फॉर्म्युला काय आपला? ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. लक्षात आहे का पाठीमागे? ते ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू हे आपलं काय येणार बघा. आता त्यानंतर सेकंड टाइप कुठला आपला? रिलेटिव्ह एरर आहे. ओके, तर रिलेटिव्ह एरर इज जनरली मोर युजफुल क्वांटिटी दॅन ऍब्सोल्यूट एरर. ऍब्सोल्यूट एरर पेक्षा रिलेटिव्ह एरर ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण का रिलेटिव्ह एरर हा रेशो आहे. ऍब्सोल्यूट एरर आणि ट्रू व्हॅल्यू यांचा रेशो असतो लक्षात. आणि रिलेटिव्ह एरर हे आपण पर्सेंटेज मध्ये एक्सप्रेस करतोय, हे लक्षात ठेवा. रिलेटिव्ह एरर, ओके, रिलेटिव्ह एरर ओके, हा रिलेटिव्ह एरर इट इज द रेशो. हा कोणाचा रेशो? ऍब्सोल्यूट एरर टू द ट्रू व्हॅल्यू. तो का ऍब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू ऍब्सोल्यूट एरर divided by true value into 100. So का ह्या फॉर्म्युलेला आपण रिलेटिव्ह एरर फाइंड आउट करत असतो. रिलेटिव्ह एरर इट इज द रेशो आहे. कुणाचा रेशो आहे? ऍब्सोल्यूट एरर टू द ट्रू व्हॅल्यू. सो का सॉरी ऍब्सोल्यूट एरर टू द ट्रू व्हॅल्यू हे ह्यांचा रेशो आहे. आणि रिलेटिव्ह एरर आपण पर्सेंटेज मध्ये एक्सप्रेस करत असतो. इट इज एक्सप्रेस्ड इन पर्सेंटेज. हे लक्षात ठेवा. ओके, रिलेटिव्ह एरर आपण पर्सेंटेज मध्ये एक्सप्रेस करत असतो लक्षात घ्या. पर्सेंटेज मध्ये हा कुणाचा रेशो? आपण ऍब्सोल्यूट एरर टू द ट्रू व्हॅल्यू. ओके, हे लक्षात ठेवायचं. तर मग लक्षात घ्या, कुठलाही एखादा मेजरमेंट करत असताना एरर येत असतात. मग त्या एरर कशामुळे येत असतात? इनइफिशियन्सी ऑफ पर्सन ड्युरिंग मेजरमेंट. म्हणजे एखादा पर्सन मेजरमेंट करत असताना त्याच्या हातून इनइफिशियन्सी म्हणजे चुका होत असतात लक्षात. करेक्ट त्याला मेजरमेंट करता येत नाही लक्षात घ्या. त्याच्यामुळे एरर ऑब्झर्व होत असतात. चल का कोणी जर तर मोर ॲक्युरेट आपल्याला ट्रू व्हॅल्यू काढता येणार नाही लक्षात घ्या. थोडंफार पॉईंट मध्ये डिफरन्स राहणारच आहे. चल का कुठलंही आपण करेक्ट मेजर करू शकत नाही. मग जेवढा आपण एरर कमी ठेवणार आहे मेजर करत असताना, एरर जेवढी कमी राहणार आहे मेजर करत असताना तेवढी ॲक्युरेसी काय असणार आहे? जास्त असणार आहे. चल का लेस इज द एरर मोर इज द ॲक्युरेसी. आता आपण ही एरर सगळ्यात कमी करण्यासाठी एकाच क्वांटिटीचे मल्टिपल रीडिंग घेत असतो. चल का तीच क्वांटिटी परत आपण मोजत असतो लक्षात. म्हणजे त्यावेळी आपल्याला कळत असतं ती बरोबर व्हॅल्यू किती येत असते. त्याच्यावर आपण एक मीन काढत असतो. चल का ओके, मल्टिपल रीडिंग ऑफ सेम क्वांटिटी कॅन बी नोटेड टू मिनिमाइज द एरर. एरर कमी करण्यासाठी एकाच क्वांटिटीचे मल्टिपल रीडिंग घेतले जात असतात. चल का हे लक्षात ठेवायचं. आणि मग जर ते मल्टिपल रीडिंग घेऊन रीडिंग जर क्लोजली मॅच होत असेल तर त्यावेळी त्याला ट्रू व्हॅल्यूची ते रीडिंग क्लोजली मॅच होत असेल तर त्याला काय म्हणायचं? हाय प्रिसिजन असं म्हणलं जातं. ओके, इट इज कॉल्ड एज अ हाय प्रिसिजन. ओके, बघा लक्षात घ्या. हे जर फॉर्म्युला झालं रिलेटिव्ह एरर, ओके, ऍब्सोल्यूट एरर हे क्लिअर झालं. आता ह्याच्यानंतर नेक्स्ट बघा दुसरा आपण ह्याच्यामध्ये ह्याचा एक प्रॉब्लेम घेऊया. म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल ऍब्सोल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एरर कसे काढायचे. त्यानंतर आपण प्रिसिजन बघूया. प्रिसिजन काय असतं ते.
तर का बघा याच्यामध्ये ऍब्सोल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एरर ही फाइंड आउट कशी केली आहे बघा. इन लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट काय बघा प्रॉब्लेम आहे बघा. इन लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट okay, in laboratory experiment 10 gram potassium chloride, 10 gram potassium chloride, 10 gram potassium chloride sample on decomposition, sample on decomposition, sample on decomposition gives the data, gives the following data. Okay, 10 gram potassium chloride चं डिकम्पोजिशन करणार आहे म्हणजे ब्रेक करणार आहे आपण. तो ब्रेक केल्यावर आपला डाटा काय म्हणतो बघा. याच्यामध्ये सॅम्पल कंटेन्स 3.8 gram oxygen. The sample contains 3.8 gram oxygen, 3.8 gram oxygen and actual mass of oxygen in the quantity of potassium chloride, in the quantity of potassium chloride, in the quantity of potassium chloride, okay, in the quantity of potassium chloride is 3.92 gram. Calculate absolute error and relative error. Calculate absolute error and a relative error. Okay, calculate absolute error and relative error. आता लक्षात घ्यायचं सगळ्यांनी आपल्या ऍब्सोल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एरर हे दोन्ही काढण्याचं सुद्धा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. तर का आपल्या गिवन व्हॅल्यू काय दिलंय बघा. पोटॅशियम क्लोराईडचं 10 ग्रॅम सॅम्पल दिलंय आपल्याला. 10 ग्रॅम पोटॅशियम क्लोराईडचं डिकम्पोजिशन करणार आहे, ब्रेक करणार आहे. ब्रेक केल्यावरती त्यातून ऑक्सिजन बाहेर पडणार आहे. त्या ऑक्सिजनचं मास आपल्याला दिलंय 3.8 ग्रॅम दिलंय. तर का मास ऑफ ऑक्सिजन आता ऑब्झर्व्ड व्हॅल्यू जे आहे सॅम्पल कंटेन 3.8 ग्रॅम ऑक्सिजन म्हणलंय आणि पुढे काय म्हणलंय ऍक्च्युअल मास ऑफ ऑक्सिजन इन द क्वांटिटी ऑफ पोटॅशियम क्लोराइड इज 3.9. ऍक्च्युअल मास म्हणजे काय असणार आहे ऍक्च्युअल क्वांटिटी असणार किंवा ऍक्च्युअल व्हॅल्यू असणार. ऍक्च्युअल व्हॅल्यूलाच काय म्हणत असतो आपण ट्रू व्हॅल्यू म्हणत असतो. पण ट्रू व्हॅल्यू किती दिली आपल्याला 3.92 दिले ना. चल का ट्रू व्हॅल्यू आपल्याला दिले ट्रू व्हॅल्यू ऑफ ऑक्सिजन. ऍक्च्युअल मास म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू आपली म्हणजे ट्रू व्हॅल्यू बसत काय. ट्रू व्हॅल्यू आपल्याला ऑक्सिजनची किती दिली आहे कंपाऊंड मध्ये 3.92 ग्रॅम ही आपली ट्रू व्हॅल्यू बसत. आणि आपल्याला ऑब्झर्व केल्यावरती किती आलंय 3.8 आलंय. चल का 3.8 चल का ऑब्झर्व व्हॅल्यू आपली 3.8 ग्रॅम. ऑब्झर्व व्हॅल्यू observed value of oxygen in the sample ही 3.8 आहे आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू किंवा ट्रू व्हॅल्यू जे आहे ती आपली 3.92. ट्रू व्हॅल्यूलाच आपण करेक्टेड व्हॅल्यू सुद्धा म्हणतो. चल का आता सुरुवातीला तुम्हाला ऍब्सोल्यूट एरर काढायचा. ऍब्सोल्यूट एरर काढा. फॉर्म्युला काय
ऍब्सोल्यूट एरर इज इक्वल टू काय येणार आहे ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू ओके ऑब्झर्व्ड व्हॅल्यू किती आली आपली 3.8 ग्रॅम तर 3.8 मायनस ट्रू व्हॅल्यू किती आपली 3.92 का हे आपली आहे मग इथं जर आपण सबट्रॅक्शन केलं तर हे मायनस मध्ये येणार ना मायनस काय होणार आपलं 0.12 का ही आपली ऍब्सोल्यूट एरर आली लक्षात मायनस 0.12 बरोबर नाही मायनस मध्ये आले मग आता ऍब्सोल्यूट एरर मिळाले तुम्हाला आता काय करायचं रिलेटिव्ह एरर काढायचं रिलेटिव्ह एरर काढण्याचा फॉर्म्युला काय आपला रिलेटिव्ह एरर हा रेशो आहे ऍब्सोल्यूट एरर टू द ट्रू व्हॅल्यू इनटू 100 समजा की पर्सेंटेज मध्ये आपण रिलेटिव्ह एरर एक्सप्रेस करत असतो ना आता रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू ऍब्सोल्यूट एरर डिवाइड बाय ट्रू व्हॅल्यू इनटू काय असणार आहे 100 पर्सेंटेज मध्ये आपण रिलेटिव्ह एरर एक्सप्रेस करत असतो ओके आता ऍब्सोल्यूट एररची व्हॅल्यू तर आपल्याला मिळाले -0.12 ओके पी तर तुम्ही लिहू शकता -0.12 डिवाइड बाय ट्रू व्हॅल्यू किती आपली 3.92 ओके 3.92 आणि इथं असणार आपलं इनटू 100 असणार हो का तर हे आपल्याला ओके सिम्प्लिफिकेशन करायचं आहे त्यावेळी आपल्याला -3.06 असं मिळेल मायनस सिम्बॉल ऍड करायचं -3.06 आणि हे पर्सेंटेज मध्ये एक्सप्रेस करत असतो त्यामुळे आपण पुढे पर्सेंटेजचा सिम्बॉल दाखवायचा तर का रिलेटिव्ह एरर पर्सेंटेज मध्ये आपण एक्सप्रेस करत असतो तर का की लक्षात आहे तुम्हाला ऍब्सोल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एरर कसे काढायचे ओके अंडरस्टँड फॉर्म्युले सगळ्यांचे माहित पाहिजे बघा ठीक का आता ह्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता ऍक्युरेसी आपण बघितले आता प्रिसिजन बघायचं तर का प्रिसिजन काय असतं लक्षात घ्या ते आपल्याला बघायचं आता लक्षात घ्या रिलेटिव्ह एरर ऍब्सोल्यूट एरर डिवाइड बाय ट्रू व्हॅल्यू इनटू 100 ह्या फॉर्म्युला आपण काढत असतो कुठलीही एरर जी असणार आहे मेजरमेंट करत असताना एरर जी येणार आहे ती एरर कशामुळे येत असते पर्सनल इनएफिशियन्सी मुळे येत असते लक्षात घ्या आपण स्वतःला व्यवस्थित मेजर न करता येत असल्यामुळे किंवा एखाद्या वेळी इन्स्ट्रुमेंट मध्ये थोडासा प्रॉब्लेम असतो त्यामुळे त्या एरर येत असतात थोडंसं डेव्हिएशन होत असतं ट्रू व्हॅल्यू पासून आता ही एरर मिनिमम करण्यासाठी आपण काय घेत असतो एकच क्वांटिटी अनेक वेळा मेजर करत असतो चल का समजा आता तुम्ही एखादी क्वांटिटी तुम्ही घेतलेली आहे समजा तुम्हाला इथं नायट्रोजन गॅस दिला असेल त्या नायट्रोजन गॅसचं मास तुम्हाला इथं ट्रू व्हॅल्यू मध्ये ते मास समजा 8 ग्रॅम दिला असेल किंवा 8.4 ग्रॅम दिला असेल तर का हे मास ऑफ नायट्रोजन गॅस दिला असेल तुम्हाला तर लक्षात घ्या हे आपलं तुमचं असणार आहे ट्रू व्हॅल्यू असणार आहे ट्रू व्हॅल्यू किंवा ह्यालाच आपण करेक्टेड व्हॅल्यू किंवा ऍक्च्युअल व्हॅल्यू असं म्हणत असतो ही ट्रू व्हॅल्यू असेल मग एवढं तुम्हाला आलं पाहिजे एवढं येत नाही मेजर करत असताना एक तर ते तुमचं किती येत असतं 8.3 येत असतं त्यानंतर 8.5 येत असतं का काही जणांचं 8.2 येत असतं काही जणांचं 8.4 पण येत असतं काही जणांचं 8. आपलं याच्यामध्ये 6 किंवा 8.4 हे सगळ्या व्हॅल्यू येत जाणार 8.3 8.5 8.2 8.6 अशा व्हॅल्यू येत जातील का असे अनेक मल्टिपल रिडिंग घ्यायचे लक्षात घ्या अनेक एकच क्वांटिटी मेजर करायसारखे का अनेक मल्टिपल रिडिंग घ्यायचे आणि अनेक मल्टिपल रिडिंग घेऊन ते एरर आपण मिनिमाइज करायचे
आणि जर रीडिंग जर क्लोजली येत असेल, क्लोज रीडिंग अनेक असे रीडिंग घ्यायचे, 8.6 घेतले, परत 8.4 घेतला, परत 8.5 चल का 8.4. आता मॅक्सिमम 8.4 असले रीडिंग आपले किती आले, 1 2 3 चल का 3 आपले क्लोजली रिलेटेड रीडिंग आपले 8.4 मॅक्सिमम आले. मग की जेवढे करेक्ट व्हॅल्यू किंवा ट्री व्हॅल्यू आपली किती आहे 8.4 आहे. अनेक रीडिंग घ्यायचे, एकच क्वांटिटी सारखी मेजर करायचं. जेवढं जास्त वेळा आपण मेजर करणार तीच क्वांटिटी तेवढी एरर कमी होत जाणार. तर जेवढ्यात जास्त वेळ आपल्याला ट्री व्हॅल्यू एवढी रीडिंग मिळेल त्यावेळी एरर सगळ्यात कमी असणार लक्षात घ्या. आणि मला सांगा, जर तुम्हाला एक 10 रीडिंग तुम्ही घेतले असेल तर त्या 10 रीडिंग मध्ये कमीत कमी 6 जर 8 किंवा 5 जरी 8.4 मिळाले असतील, 8.4 चं रीडिंग, तर तुमचं मेजरमेंट हे मोर करेक्ट असणार आहे. समज का मेजरमेंट हे मोर करेक्ट असणार आहे आणि मोर ॲक्युरेट असणार आहे. आणि ते मोर ॲक्युरेट रीडिंग हे ट्री व्हॅल्यू एवढं येत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, हाय प्रिसिजन असं म्हणणार आहे. त्याला काय म्हणणार आपण, हाय प्रिसिजन. मोर ॲक्युरेट रीडिंग असतं त्याला आपण काय म्हणणार आहे, हाय प्रिसिजन. लक्षात घ्या. मल्टिपल रीडिंग ऑफ द सेम क्वांटिटी आर नोटेड टू मिनिमाइज द एरर. इफ द रीडिंग मॅच क्लोजली दे आर सेड टू बी हाय प्रिसिजन. आणि हाय प्रिसिजन म्हणजे रिप्रोड्युसिबिलिटी ऑफ रीडिंग्स. अनेक रीडिंग आपण मोजत जाणार सारखं लक्षात घ्या. मग हाय प्रिसिजन इज अ प्री रिक्विसाइट ऑफ हाय ॲक्युरसी. हाय ॲक्युरसी म्हणजे हाय प्रिसिजन लक्षात घ्या. ओके, हाय प्रिसिजन. ओके, हाय प्रिसिजन इज prerequisite. High precision is prerequisite for high accuracy. For high accuracy. हाय प्रिसिजन इज द प्रीरिक्विसाइट फॉर हाय ॲक्युरसी. जेवढी हाय ॲक्युरसी असेल तेवढी प्रिसिजनची व्हॅल्यू आपली जास्त असणार आहे. प्रिसिजन हा कन्सेप्ट कधी येणार तुमच्या लक्षात येईल ना. कधी प्रिसिजन यूज करणार आहे आपण, एकच क्वांटिटी आपण सारखी मेजर करणार. चल का. ओके, द सेम क्वांटिटी इज मेजर्ड रिपीटेडली. चल का, एकच क्वांटिटी सारखी मेजर करायची. अनेक वेळा एकच क्वांटिटी मेजर केल्यावरती एरर कमी होत असते. जेवढी एरर कमी होणार तेवढी ॲक्युरसी जास्त असणार आहे. जेवढी ॲक्युरसी जास्त तेवढी प्रिसिजन जास्त असणार आहे. More is the accuracy, more is the precision. चल का, and minimum is the error. चल का, एकच क्वांटिटी आपण सारखं मेजर करत असेल तर एरर कमी येणार. जेवढी एरर कमी असणार आहे तेवढी ॲक्युरसी जास्त असणार आहे. जेवढी ॲक्युरसी जास्त तेवढी प्रिसिजन जास्त असणार आहे. चलो समजलं. हाय प्रिसिजन इज द प्रीरिक्विसाइट फॉर हाय ॲक्युरसी. आणि मग लक्षात घ्या, ही जी प्रिसिजन आहे ही प्रिसिजन आपण मेजर करत असतो. प्रिसिजन इज मेजर्ड इन. ओके, ही प्रिसिजन आपण त्याच्यामध्ये मेजर करत असतो का. प्रिसिजन इज मेजर्ड इन डेविएशन. प्रिसिजन ही आपण डेविएशन मध्ये मेजर करत असतो. डेविएशन मध्ये इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ डेविएशन और एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ डेविएशन. डेविएशनच्या फॉर्म मध्ये आपण प्रिसिजन एक्सप्रेस करत असतो किंवा मेजर करत असतो. सर आता मग ही जी प्रिसिजन आहे ह्या दोन टाइपच्या डेविएशन आपण एक्सप्रेस करत असतो. एक ॲब्सोल्यूट डेविएशन आहे आणि दुसरं रिलेटिव्ह डेविएशन. चल का, जसे एरर आपण ॲब्सोल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एरर सांगत असतो त्याच पद्धतीने डेविएशन सुद्धा ॲब्सोल्यूट डेविएशन आणि रिलेटिव्ह डेविएशन या दोन पॅटर्न मध्ये आपलं डेविएशन असणार आहे. प्रिसिजन असणार आहे तुम्हाला एखादी सेम क्वांटिटी इज मेजर्ड ओके रिपीटेडली, द एरर इज मिनिमाइज्ड ओके अँड accuracy is good. So accuracy is more. The more accuracy is called as a precision. समजा जेवढी accuracy जास्त असणार रीडिंगची त्याला आपण काय म्हणणार आहे, precision म्हणणार आहे. ओके, हाय प्रिसिजन इज अ प्रीरिक्विसाइट फॉर हाय accuracy. ओके, आता मग ही जी आपली प्रिसिजन आहे आपण डेविएशनच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करत असतो. ही डेविएशन दोन टाइपचे असतात. एक ह्याच्यामध्ये ॲब्सोल्यूट डेविएशन आणि दुसरा असतो रिलेटिव्ह डेविएशन. ह्या दोन पॅटर्न मध्ये आपण हे डेविएशन एक्सप्रेस करणार आहे. बघा प्रिसिजन साठी कसं आपण एक्सप्रेस होणार आहोत लक्षात घ्या.
प्रिसिजन पहिल्यांदा आहे आपल्या याच्यामध्ये ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. प्रिसिजनचे दोन टाइप्स आहेत. प्रिसिजन हे आपण डेव्हिएशन मध्ये एक्सप्रेस करत असतो. डेव्हिएशनचे दोन टाइप्स आहेत. पहिल्या याच्यामध्ये ऍब्सोल्यूट डेव्हिएशन, ऍब्सोल्यूट डेव्हिएशन आणि सेकंड जो आहे तो रिलेटिव्ह डेव्हिएशन. ओके, लक्षात आहे का? ऍब्सोल्यूट डेव्हिएशन आणि रिलेटिव्ह डेव्हिएशन हे दोन असतात आपले. आता मग सुरुवातीला ऍब्सोल्यूट डेव्हिएशन हा कसा असतो आपल्याला बघायचा. ऍब्सोल्यूट डेव्हिएशन केलं लक्षात. ऍब्सोल्यूट डेव्हिएशन हा ऍब्सोल्यूट डेव्हिएशन कसा असतो बघ. Absolute deviation. Absolute deviation is the modulus difference between observed value and arithmetic mean. Okay, absolute deviation is the modulus difference. Is the modulus difference between. Okay. Absolute deviation is the modulus difference between observed value. Okay, it is the modulus difference between observed value and arithmetic mean. Okay, and arithmetic mean. ऍब्सोल्यूट डेव्हिएशन हा डिफरन्स आहे कशामधला, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आणि अरिथमेटिक मीन मधला. मग अरिथमेटिक मीन काय असतो लक्षात घ्या. ही डेफिनेशन आहे ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. अरिथमेटिक मीन काय असतो बघ. अरिथमेटिक मीन, अरिथमेटिक मीन कि अरिथमेटिक मीन is the set of several measurements. It is the set of several measurements. Okay, it is the set of several measurements. अनेक मेजरमेंटचा हा सेट असतो शब्द. ओके, अरिथमेटिक मीन हा it is the set of several measurement. Okay, measured. It is measure of absolute error in the repeated observation. The measure of absolute error in the repeated observation. It is the measure of absolute error it is the measure of absolute error. Okay, measure of absolute error in the repeated observation. In the repeated observation. Okay, लक्षात ठेवायचं. बघा आपलं ऍब्सोल्यूट डेव्हिएशन हे काय, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आणि अरिथमेटिक मीन या दोघांच्यातला डिफरन्स आहे. अरिथमेटिक मीन आपला काय असतो. अरिथमेटिक मीन हा इट द सेट ऑफ सेव्हरल मेजरमेंट. अनेक मेजरमेंटचा सेट असतो. अनेक मेजरमेंटचा सेट म्हणजे कुठल्या मेजरमेंटचा सेट असतो. इट इज द मेजर ऑफ ऍब्सोल्यूट एरर इन द रिपीटेड ऑब्झर्वेशन. ऍब्सोल्यूट एरर, आता ऍब्सोल्यूट एरर कशी करतो आपण, फॉर्म्युला काय. ऍब्सोल्यूट एररचा फॉर्म्युला काय, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. चल का किती एरर येते ती सारखा आपण बघत असतो लक्षात घ्या. की अरिथमेटिक मीन हा ऑब्झर्व्ड एररची मेजरमेंट आपण सारखी करत असतो लक्षात घ्या. ऑब्झर्व्ड एररचा सारखा मीन घ्यायचा. चल का ओके, तर समजा तुम्हाला ऑब्झर्व्ड एरर म्हणजे आपण कसं करतोय, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू अशी करून तुम्हाला समजा ऍब्सोल्यूट एररची व्हॅल्यू
ऍब्सोल्यूट एरर, ही ऍब्सोल्यूट एरर आपल्याला समजा तुमची किती आली +0.1 आली, काही ठिकाणी तुम्हाला -0.2 आले, काही ठिकाणी +0.2 आले, समजा काही ठिकाणी -0.1 आले, समजा ओके. हे ऍब्सोल्यूट एरर आला. इट इज द मेजर ऑफ ऍब्सोल्यूट एरर इन रिपीटेड ऑब्झर्वेशन. समजा ऍब्सोल्यूट एरर आपण सारख्या मेजर केल्या अशा ऍब्सोल्यूट एरर सारख्या काढल्या, पण ह्या सगळ्या ऍब्सोल्यूट एररचा मीन म्हणजे अरिथमेटिक मीन. चला कसं कमी काय म्हणते अरिथमेटिक मीन काय असणार आहे, अनेक ऍब्सोल्यूट एरर सारख्या आपण रिपीट चेक करायचं, सारख्या ऍब्सोल्यूट एरर किती आहेत ते बघायचं. चल का जेवढी ऍब्सोल्यूट एररचं रिपीटेशन करणार आहे त्या सगळ्या ऍब्सोल्यूट एररचा जो मीन असणार आहे त्याला आपण काय करणार आहे अरिथमेटिक मीन म्हणणार. आता ऍब्सोल्यूट एररचे जे आपण समजा हे एवढे घेतले असेल तर मग अरिथमेटिक मीन आपलं कसं येणार आहे, अरिथमेटिक मीन बघा इथं की असं 3 होईल ना बघा +0.1 चला प्लस ओके -0.2 प्लस ओके +0.2 -0.1 हे असं करायचं. किती ऍब्सोल्यूट एरर आपण मेजर केले तर 4 ना, डिवाइड बाय 4 करायचं. जेवढे आपण ऍब्सोल्यूट एरर मेजर केले त्या ऍब्सोल्यूट एररचा मीन घ्यायचा परत. त्यावेळी जी व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे, फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला इथं मिळाले असेल, कन्सिडर करा तुम्ही 0.2 मिळाले असेल, समज का ओके. ही 0.2 काय असणार तुमचा अरिथमेटिक मीन असणार. लक्षात आहे का ओके. ही अशा पद्धतीने अरिथमेटिक मीन काढायचा आहे. अरिथमेटिक मीन काय, इट इज द मेजर ऑफ ऍब्सोल्यूट एरर, मेजर ऑफ ऍब्सोल्यूट एरर इन द रिपीटेड ऑब्झर्वेशन. चल का ओके. ऍब्सोल्यूट एरर आपण मेजर करणार रिपीटेड ऑब्झर्वेशन करून, सारखं ऑब्झर्व करून ऍब्सोल्यूट एरर काढणार आहे. त्या सगळ्या ऍब्सोल्यूट एररचा मीन जो असणार आहे त्याला आपण काय करणार आहे अरिथमेटिक मीन असं म्हणणार. लक्षात का हे लक्षात ठेवायचं ओके. अंडरस्टँड. त्यात काय डाऊट आहे का रे अरिथमेटिक मीन मध्ये. चल का आता ऍब्सोल्यूट डेव्हिएशन काढण्याचा जो फॉर्म्युला आहे तो ऍब्सोल्यूट डेव्हिएशन ते आपण कसं काढत असतो बघा. ऍब्सोल्यूट डेव्हिएशन असणार का ऍब्सोल्यूट डेव्हिएशनचा ऍब्सोल्यूट डेव्हिएशन कसं येणार बघा. फॉर्म्युला काय बघा ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. ऍब्सोल्यूट डेव्हिएशन मग आता ऍब्सोल्यूट डेव्हिएशन कसं काढतो बघा. फॉर्म्युला आपलं काय म्हटलंय आपण इथे बघा, डिफरन्स बिटवीन ऑब्झर्व्ड व्हॅल्यू अँड अरिथमेटिक मीन. लक्षात का इथे कसं येणार बघा ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन. ओके ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन. ओके या फॉर्म्युल्याने आपण काय करणार आहे ऍब्सोल्यूट डेव्हिएशनची व्हॅल्यू काढणार आहे. ओके आणि त्याच्यानंतर अरिथमेटिक मीन आहे तो ऍब्सोल्यूट डेव्हिएशनचा असणार आहे. अरिथमेटिक मीन ऑफ ऑल ऍब्सोल्यूट डेव्हिएशन इज द मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. तर इथपर्यंत क्लिअर झालं असेल ना. ऍब्सोल्यूट डेव्हिएशन म्हणजे ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन. तर ह्याच्यानंतर पुढचा फॉर्म्युला मी इथे लिहितो बघा. नेक्स्ट याच्यामध्ये बघा अरिथमेटिक मीन ऑफ ऑल ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. अरिथमेटिक मीन ऑफ ऑल ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. Arithmetic mean of all absolute deviation. Arithmetic mean of all absolute deviation is called mean absolute deviation. Is called mean absolute deviation. is called mean absolute deviation. लक्षात ठेवा काय काय म्हटलं बघा सगळे
अरिथमेटिक मीन ऑफ ऑल ॲब्सोल्यूट डेविएशन, सगळ्या ॲब्सोल्यूट डेविएशनचा अरिथमेटिक मीन मध्ये काय असणार आहे, मीन ॲब्सोल्यूट डेविएशन असणार आहे. समजा आता हा जो मीन ॲब्सोल्यूट डेविएशन आहे, ओके, इज कॉल्ड मीन ॲब्सोल्यूट डेविएशन. रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट डेविएशन टू इट्स अरिथमेटिक मीन इज कॉल्ड रिलेटिव्ह डेविएशन. बघा आता रिलेटिव्ह डेविएशन कसं असणार आहे बघा. आता दोन डेविएशन आपण सांगितले ना प्रिसिजन साठी. रिलेटिव्ह डेविएशन हा रेशो आहे, कुणाचा रेशो आहे, मीन ॲब्सोल्यूट डेविएशन. मीन ॲब्सोल्यूट डेविएशन, ओके, मीन ॲब्सोल्यूट डेविएशन डिवाइड बाय अरिथमेटिक मीन. तर का ओके, मीन ॲब्सोल्यूट डेविएशन डिवाइड बाय अरिथमेटिक मीन लक्षात घ्या. टू इट्स अरिथमेटिक मीन इनटू काय करणार आपण, 100 करणार. सेम रिलेटिव्ह एरर सारखं. रिलेटिव्ह एरर आपण पर्सेंटेज मध्ये एक्सप्रेस करतो की नाही, त्याच्याच पद्धतीने रिलेटिव्ह डेविएशन सुद्धा पर्सेंटेज मध्ये एक्सप्रेस केलं जात असतं. चल का बघा इथं काय म्हटलेलं आहे आपण, बघा हे सगळे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत, लक्षात आहे. बघा इथं काय काय आपण सांगितलंय बघा याच्यामध्ये. बघा प्रिसिजन, प्रिसिजन आपण कशाला म्हटलेलं आहे, प्रिसिजन मोर इज द ॲक्युरसी, मोर इज द प्रिसिजन. जेवढा आपण मल्टिपल रिडिंग घेऊन त्याच्यापासून आपला एरर कमी मिळणार आहे आणि ॲक्युरसी जास्त मिळणार आहे. जेवढं मोर ॲक्युरेट रिडिंग मिळणार आहे त्यावेळी आपल्याला हाय प्रिसिजन मिळत असतं, लक्षात घ्या. त्याला हाय प्रिसिजन असतं. ओके, प्रिसिजन, हाय प्रिसिजन इज द हाय ॲक्युरसी. चल का हे लक्षात ठेवायचं. ओके, हाय प्रिसिजन इज द प्रीरिक्विसाइट हाय ॲक्युरसी. चल का एकदम हाय ॲक्युरसी म्हणजे हाय प्रिसिजन असणार आहे. आणि प्रिसिजन आपण कशामध्ये एक्सप्रेस करतोय, डेविएशन मध्ये एक्सप्रेस करत असतो. पण त्यामध्ये दोन टाईपचे डेविएशन आहेत, एक आपली ॲब्सोल्यूट डेविएशन आणि दुसरी आहे ती आपली रिलेटिव्ह डेविएशन. चल का मग ॲब्सोल्यूट डेविएशन काय आपला, इट इज द मॉड्युलस डिफरन्स बिटवीन, ओके, ऑब्झर्व्ड काय असणार, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू अँड अरिथमेटिक मीन. लक्षात का काय सांगितलं आपण, ॲब्सोल्यूट डेविएशन, ॲब्सोल्यूट डेविएशन इज द मॉड्युलस डिफरन्स बिटवीन ऑब्झर्व्ड व्हॅल्यू अँड अरिथमेटिक मीन. मग अरिथमेटिक मीन काय असतो आपला, इट इज द सेट ऑफ सेव्हरल मेजरमेंट. कुणाचा सेट असतो सेव्हरल मेजरमेंट मध्ये, इट इज द कुणाचा सेट असतो, इट इज द काय असतो, रिपीटेड ऑब्झर्वेशन ऑफ ॲब्सोल्यूट एरर. तर का रिपीटेड ऑब्झर्वेशन ऑफ ॲब्सोल्यूट एरर, ॲब्सोल्यूट एररचा रिपीटेड ऑब्झर्वेशन म्हणजेच काय असतो आपला, काय असतो अरिथमेटिक मीन असतो. सो का आणि ह्याच्यानंतर ॲब्सोल्यूट डेविएशन आपण कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये रिप्रेझेंट केलं, ॲब्सोल्यूट डेविएशन ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन. तर का ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन. आणि त्यानंतर अरिथमेटिक मीन आपण सांगितलंय मेजर ऑफ ॲब्सोल्यूट एरर इन रिपीटेड ऑब्झर्वेशन. ॲब्सोल्यूट डेविएशन ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन. आणि त्यानंतर अरिथमेटिक मीन. ओके, अरिथमेटिक मीन ऑफ ऑल ॲब्सोल्यूट डेविएशन, सगळ्या ॲब्सोल्यूट डेविएशनचा अरिथमेटिक मीन म्हणजेच काय असणार आहे, मीन ॲब्सोल्यूट डेविएशन असणार आहे. कसं का ॲब्सोल्यूट डेविएशन वेगळं, मीन ॲब्सोल्यूट डेविएशन वेगळं. ॲब्सोल्यूट डेविएशन म्हणजेच काय, ॲब्सोल्यूट डेविएशन म्हणजेच काय, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन. सो का ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन. सगळ्या लक्षात घ्या, सगळ्या ॲब्सोल्यूट डेविएशनचा अरिथमेटिक मीन म्हणजेच मीन ॲब्सोल्यूट डेविएशन. का अरिथमेटिक मीन ऑफ ऑल ॲब्सोल्यूट डेविएशन. आता मग रिलेटिव्ह डेविएशन आपण कसं करत असतो, मीन ॲब्सोल्यूट डेविएशन डिवाइड बाय अरिथमेटिक मीन इनटू 100. सो का त्या फॉर्म्युला आपण काढत असतो. एक प्रॉब्लेम आपण घेऊया त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होतील. तर का हे कसं काढणार आहे हे तुमच्या लक्षात येईल. प्रॉब्लेम आपला काय बघा, 3 आयडेंटिकल सॅम्पल्स ऑफ पोटॅशियम क्लोराइड.
three identical samples of potassium chlorate. The identical samples of potassium chlorate are decomposed. Okay, हे आपण डिकंपोज करणार आहे. The mass of oxygen determined. The mass of oxygen determined. The mass of oxygen determined to be 3.87 gram. 3.87 gram, 3.95 gram, and 3.89 gram, and 3.89 gram for the set. For the set. Calculate absolute deviation and relative deviation. Calculate absolute deviation and relative deviation. Calculate absolute deviation and relative deviation. आता लक्षात घ्या, तुम्हाला ऑलरेडी सगळे फॉर्म्युले तुमच्या समोर आहेत. काय काय फॉर्म्युले तुम्ही सांगितलंय बघा. ऍब्सोल्यूट डेविएशनचा फॉर्म्युला काय तुमचा? ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन. त्यानंतर रिलेटिव्ह डेविएशनचा फॉर्म्युला काय? मीन absolute deviation divided by relative deviation is equal to mean absolute deviation. Mean absolute deviation divided by arithmetic mean. Into 100. आपला फॉर्म्युला आहे. आणि अरिथमेटिक मीन काय असतो? सगळ्या ऍब्सोल्यूट डेविएशनचा मीन. सगळ्या ऍब्सोल्यूट डेविएशनचा मीन म्हणजे अरिथमेटिक मीन असतो. लक्षात का? हे लक्षात ठेवा. आता इथं आपण सॉल्व करणार आहे. कसा सॉल्व? पोटॅशियम क्लोराइड हा डिकंपोज केलाय म्हणजे ब्रेक केलाय. ब्रेक केल्यावरती तुम्हाला ऑक्सिजनचं मास मिळणार आहे. ते ऑक्सिजनचं मास तुम्हाला किती मिळणार आहे? तुम्ही 3 वेळा हे मेजर केलंय. समजा 3 वेळा मेजर केले तुम्ही. किती मिळालं तुम्हाला? 3.87, 3.95 आणि 3.89 ग्रॅम मिळाले. तो का 3 आपल्याला मिळाले. ओके, मास ऑफ ऑक्सिजन. ही मास ऑफ ऑक्सिजन हे रिपीटेडली मेजर केले आपण. सारखं मेजर केले. 3 वेळा वेगवेगळे मिळाले आपल्याला. आता हे किती मिळालेले? 3.87 ग्रॅम. त्यानंतर किती आहे? 3.95 ग्रॅम. 3 सॅम्पल आपण घेतले. लक्षात घ्या. पहिल्या सॅम्पल मध्ये किती घेतले? हे मिळालं फर्स्ट सॅम्पल मध्ये. सर का हे सॅम्पल फर्स्ट आहे. सर का पहिल्या सॅम्पल. आणि मास ऑफ ऑक्सिजन हे आपलं किती? 3.95 ग्रॅम. हे आपलं सेकंड सॅम्पल साठी. हे सेकंड सॅम्पलला एवढे मिळालं. आणि मास ऑफ ऑक्सिजन ओके हे आपल्याला 3.89 ग्रॅम हे आपल्याला थर्ड सॅम्पल साठी मिळालं. का तिन्ही सॅम्पल मध्ये ऑक्सिजनचं मास आपल्याला जे मिळालेलं आहे ते वेगवेगळं आहे. ही आपली कुठली व्हॅल्यू असणार आहे? ऑब्झर्व्ड व्हॅल्यू का ट्रू व्हॅल्यू? ऑब्झर्व्ड व्हॅल्यू ना. आपलं एवढं मास ऑब्झर्व झालंय 3 सॅम्पल मध्ये. सर का पोटॅशियम क्लोराइडचे 3 वेगवेगळे सॅम्पल आपण घेतले.
एका सॅम्पल मध्ये आपल्याला 3.87 ग्रॅम ऑक्सिजन मिळालं, दुसऱ्या सॅम्पल मध्ये 3.95 ग्रॅम मिळालं आहे, त्यानंतर नेक्स्ट मध्ये 3.89 ग्रॅम मिळालं आहे. आता मग लक्षात घ्या, तुम्हाला ऍब्सोल्यूट डेविएशन काढायचं आहे. ऍब्सोल्यूट डेविएशनचा फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मायनस काय मीन आहे. मग तुम्हाला पहिल्यांदा मीन काढला पाहिजे ना. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू लक्षात घ्या, ऍब्सोल्यूट डेविएशन इज इक्वल टू ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मायनस मीन आहे. आता मीन पहिल्यांदा काढून घेतला पाहिजे. तर मीन काढून घ्या. प्रॉब्लेम हा लेंदी आहे लक्षात घ्या. पहिल्यांदा मीन काढा. मीन कसं आहे ना, मीन आपल्या ही 3 रीडिंग ना सॅम्पलचं किती बघा, 3.87 प्लस 3.95 प्लस काय येणार आहे 3.89. किती टोटल किती आहेत ना, त्यामुळे डिवाइड बाय 3 करणार मीनला आपण. आता हे आपलं हे केल्यावरती आपलं सिम्प्लिफिकेशन बघा इथं 3.90 येत असतं बघा. 3.90 हा आपला मीन आला बरोबर नाही. 3.90 आता इथं मीन मध्ये टाकणार आपण. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू प्रत्येक वेळी सेम आहे का रे, आहे का बघा. इथं 3.87 इथं 3.95 एकदा 3.89 म्हणजे ऍब्सोल्यूट डेविएशन इज इक्वल टू काय ना ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मायनस मीन तर तुम्हाला मिळाला आता किती आहे 3.90. आता मग ऍब्सोल्यूट व्हॅल्यू, आता ऍब्सोल्यूट डेविएशनच्या पण 3 व्हॅल्यू मिळणार तुम्हाला. कुठल्या ऍब्सोल्यूट डेविएशन मध्ये एकचा ऍब्सोल्यूट व्हॅल्यू 3.87 घेणार मायनस 3.90 करणार मीन ना. तर का एकदा काय घेणार ऍब्सोल्यूट व्हॅल्यू 3.95 घेणार मायनस 3.90 करणार मीन. परत एकदा ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काय घेणार 3.89 घेणार आणि परत मायनस मीन करणार 3.90. मग ऍब्सोल्यूट डेविएशन किती मिळणार तुम्हाला 3 मिळणार ना. मग 3 ऍब्सोल्यूट डेविएशनचा मीन म्हणजेच काय असतो अरिथमेटिक मीन असतो. तर का किती ऍब्सोल्यूट डेविएशन येणार त्या सगळ्या ऍब्सोल्यूट डेविएशनचा मीन केल्यावरती अरिथमेटिक मीन मिळणार. तर का तो अरिथमेटिक मीन इथं येणार आहे. अंडरस्टँड ओके. आता मीन तर तुम्ही काढलेला आहे. तर का मीन काढलेला आहे. मग आता बघा इथं परत आपल्याला ऍब्सोल्यूट डेविएशन काढून घ्या ना पहिल्या सॅम्पल साठी. आता ऍब्सोल्यूट डेविएशन 3 व्हॅल्यू येणार बघा ऍब्सोल्यूट डेविएशनला. फॉर्म्युला आपला काय फॉर्म्युला ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मायनस मीन. तर ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मायनस मीन असणार आहे बरोबर. आता पहिल्या सॅम्पल साठी ऍब्सोल्यूट व्हॅल्यू किती आहे 3.87 आहे बरोबर आहे ना. 3.87 समजा मायनस मीन किती आला आपला 3.90 आला. आता हे किती आलं आपलं ते 3. ऍब्सोल्यूट डेविएशन आपल्या किती आलं बघा 3.87 आणि हे 3.90 आहे. म्हणजे मायनस मध्ये येईल ना. हे मायनस किती येणार 0.03 येणार हो का. काय 3.87 मायनस 3.90 आहे ना आपलं. मध्ये किती येणार 0.0 किती येणार 3 येणार ना. 0.03 ग्रॅम येणार. से ऍब्सोल्यूट डेविएशन येणार मायनस 0.03 ग्रॅम बरोबर आहे ना. ओके. आणि त्यानंतर दुसऱ्या सॅम्पल साठी आता ती मी इक्वल सेकंड सॅम्पल. दुसऱ्या सॅम्पल मध्ये आता सेम फॉर्म्युला आहे ऍब्सोल्यूट डेविएशनला ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मायनस मीन. आता दुसऱ्या सॅम्पलचा ऍब्सोल्यूट व्हॅल्यू किती आहे 3.95 आहे ना. चल का मग इथं पण तुम्ही लिहू शकता हे सॅम्पल फर्स्ट साठी झालं. फर्स्ट सॅम्पल साठी. चल का आता सेकंड सॅम्पल साठी हे सॅम्पल सेकंड आहे. तर आणि इथं आपलं सॅम्पल काय होतं फर्स्ट होतं. फर्स्ट सॅम्पल त्याला ऍब्सोल्यूट डेविएशन एवढं आलं. इथं पण सेम ऍब्सोल्यूट डेविएशन इज इक्वल टू ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मायनस मीन ना. आता फॉर्म्युला इथं लिहिलाय मी ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मायनस मीन. आता परत मी फॉर्म्युला लिहित नाही डायरेक्ट व्हॅल्यू पुट अप करतो. चल का ऍब्सोल्यूट व्हॅल्यू किती येणार आपली इथं आता 3.95. चल का इथं लिहा 3.95 मायनस मीन किती आला आपला 3.92. मग इथं डिफरन्स किती आहे ना सांगा प्लस काय ना प्लस 0.05. सो प्लस 0.05 तो सगळ्या एवढा डिफरन्स आहे ना ऍब्सोल्यूट डेविएशन.
आणि त्यानंतर थर्ड सॅम्पलचा आता थर्ड सॅम्पल त्यासाठी ऍब्सोल्यूट डेविएशन कसं येणार आहे ऍब्सोल्यूट डेविएशन बघा ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मायनस मीन किती ऍब्सोल्यूट व्हॅल्यू 3. थर्ड सॅम्पल साठी 3.89 ना चल का 3.89 मायनस मीन किती आपला 3.90 लक्षात दे ना ओके तर आता मग हे किती आला बघा मायनस बरोबर 0.01 ग्रॅम बरोबर नाही मायनस 0.01 ग्रॅम आला आता मी काय करणार आहे सगळ्या ऍब्सोल्यूट डेविएशनचा परत मीन काढणार सगळ्या ऍब्सोल्यूट डेविएशनचा मीन म्हणजे काय असणार आहे अरिथमेटिक मीन असणार चल का अरिथमेटिक मीन बघा आता इथे मी लिहिणार अरिथमेटिक मीन अरिथमेटिक मीन वेगळा अरिथमेटिक मीन वेगळा चल का मीन आपण हे ऍब्सोल्यूट व्हॅल्यूचा मीन घेत असतो चल का ऍब्सोल्यूट व्हॅल्यूचा मीन अरिथमेटिक मीन हा ऍब्सोल्यूट डेविएशनचा मीन असतो चल का ओके अरिथमेटिक मीन तीन ऍब्सोल्यूट डेविएशन आपल्याला आले कुठले कुठले आले पहिल्या सॅम्पलचा दुसऱ्या सॅम्पलचा तिसऱ्या सॅम्पलचा पहिल्या सॅम्पलचा किती आहे की सिम्बॉल घेऊ नका न सिम्बॉल घेता तुम्ही काय करायचं तिथं ते ऍड करायचं चल का नंतर हे प्लस मायनस आपण करू शकतो लक्षात घ्या मीन ऍब्सोल्यूट डेविएशन तर का मीन ऍब्सोल्यूट डेविएशन अरिथमेटिक मीन कसं आहे ना सांगा पहिले किती आला इथं 0.03 चल का त्यानंतर काय असणार आहे प्लस इकडे काय येणार आहे 0.05 त्यानंतर काय येणार आपला 0.01 चल का कशा मीन साठी का प्लस मीन ऍब्सोल्यूट डेविएशन डिवाइडेड बाय अरिथमेटिक मीन साइन घेस ना साइन घेस नाही चल हे फक्त कितीचा डिफरन्स आहे ते ऍब्सोल्यूट डेविएशन दाखवायचं चल का इथं काय करायचं डिवाइड बाय 3 करायचं किती येतं बघा हे चल आता हे क्वालिटी करणं आहे सगळं आता हे किती येतं बघा मीन ची व्हॅल्यू अरिथमेटिक मीन 0.09 मीन जो आलेला आहे तो आपला 3 इकडे जो मीन आला आपला तो 3.9 आहे ना चल का 3.9 0.09 येतोय का डिवाइड बाय 3 0.03 बरोबर चल का 0.03 आला ना आपला चल का हे प्लस मायनस असू शकतो लक्षात घ्या प्लस मायनस आता मग दुसरं एक लक्षात घ्या मीन ऍब्सोल्यूट डेविएशन आपण कसं काढतो रे मीन ऍब्सोल्यूट डेविएशन मीन ऍब्सोल्यूट डेविएशनचा फॉर्म्युला काय सांगितलं आपण रिलेटिव्ह डेविएशन कसं काढलाय रिलेटिव्ह डेविएशनचा फॉर्म्युला काय मीन ऍब्सोल्यूट डेविएशन डिवाइड बाय अरिथमेटिक मीन चल का आता मीन ऍब्सोल्यूट डेविएशन ची व्हॅल्यू किती आली ऍब्सोल्यूट डेविएशनचा मीनच काढलाय ना अरिथमेटिक मीन म्हणजे ऍब्सोल्यूट डेविएशनचा मीन असेल का ऍब्सोल्यूट डेविएशनचा मीन म्हणजेच हे आपलं अरिथमेटिक मीन लक्षात घ्या आता इकडे लिहा तुम्ही त्या साइडला ओके मीन ऍब्सोल्यूट डेविएशन किती असणार आहे ते आपल्या सगळ्या ऍब्सोल्यूट डेविएशनचा मीन म्हणजे मीन ऍब्सोल्यूट डेविएशन चल का हे किती आला होता सांगा 0.03 लक्षात घ्या हे 0.03 मीन ऍब्सोल्यूट डेविएशन आता त्याच्यानंतर दुसरा आपल्याला रिलेटिव्ह डेविएशन काढायचं आहे मीन ऍब्सोल्यूट डेविएशनची व्हॅल्यू आपल्याला इथं तुम्ही काय करणार आहे प्लस मायनस करू शकता ना याच्यामध्ये चल का प्लस मायनस 0.02 कमी जास्त असू शकते त्यानंतर नेक्स्ट बघा रिलेटिव्ह डेविएशन आपण करणार आहे रिलेटिव्ह डेविएशन फॉर्म्युला आपला काय लक्षात घ्या काय असणार आहे मीन ऍब्सोल्यूट डेविएशन डिवाइडेड बाय मीन हां
मीन ॲब्सोल्यूट डेविएशन डिवाइड बाय मीन. मीन ॲब्सोल्यूट डेविएशन डिवाइड बाय मीन into 100. into 100. ओके. मग आता मीन ॲब्सोल्यूट डेविएशनची व्हॅल्यू आपली किती आली? 0.03 आली. इथं प्लस मायनस साइन विचारत केस ना चल का. ओके. काय करणार तुम्ही डायरेक्ट 0.03 लिहायचं. डिवाइड बाय मीन. मीन आपला किती आहे? 3.9. चल का 3.9. ओके. इनटू इकडे काय असणार आहे? 100. चल का. हे आपलं किती आहे ते बघा 0.8%. चल का 0.8% आपलं इथे. तर कशा पद्धतीनं रिलेटिव्ह डेविएशन, ॲब्सोल्यूट डेविएशन, त्यानंतर अरिथमेटिक मीनची व्हॅल्यू, त्यानंतर मीन ॲब्सोल्यूट डेविएशन आणि रिलेटिव्ह डेविएशन आपण काढू शकतो. अंडरस्टँड? क्लियर आहे का रे? यात काय डाऊट आहे का? ओके. अशा पद्धतीने हे सगळे फॉर्म्युले तुम्ही परफेक्ट करायचे लक्षात घ्या. आता झाले तुम्ही उद्या वाचून यायचं असेल का परफेक्ट. ओके. रिमेनिंग पार्ट जो आहे सिग्निफिकंट फिगरचा हा पण इम्पॉर्टंट आहे. ते आपण आता नेक्स्ट लेक्चर करू. ओके. थँक्यू.